नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनर नवी मुंबई महानगरपालिकेच्या डेमो लेक्चरमध्ये। मित्रांनो, मागचे काही दिवस झाले आपण डेमो लेक्चरच घेतोय आणि जे की आपल्या YouTube चॅनलवर सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण ठेवलेले आहे। यानंतरही एक दोन डेमो लेक्चर्स येतील ज्यामध्ये शक्य झाल्यास आपण हा पूर्ण जो काही महाराष्ट्र नागरी सेवा नियम आहे 1981 चा हा पूर्ण आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू। आणि त्यानंतरचे सगळे जे लेक्चर्स आहे किंवा त्यानंतरचा जो सर्व पार्ट आहे तुम्हाला आपल्या कोर्समध्येच बघता येईल, ज्यामध्ये आपण लाईव्ह क्लासेस द्वारेच फक्त हा कोर्स कंप्लीट करणार आहोत। लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्हीही फॉर्मॅटमध्ये आपला क्लास अवेलेबल आहे। ज्या कुणाला हा क्लास घ्यायचा असेल त्या व्यक्तींनी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरला आपलं जे ॲप आहे पिलर्स कोचिंग क्लासेस नावाने हे डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता। आता हे जे डेमो लेक्चर आहे हे डेमो लेक्चर मित्रांनो सेक्शन नंबर 16 म्हणजे 16 पासून 24 पर्यंत आपण घेणार आहोत, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या कंडिशन्स आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये बघतोय। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे YouTubeला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी खरंच विश्वास ठेवून हा कोर्स परचेस केला आहे, तर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि 100% मी माझा पूर्ण अनुभव या क्लासला देऊन तुम्हाला या रँकमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल। ऑब्व्हियसली जसं मी माझ्याकडनं ट्राय करतोय तसंच तुम्हाला सुद्धा तुमच्याकडनं 100% ट्राय करायचं आहे। क्लिअर? मग आपला आजचा जो काही डेमो लेक्चर आहे म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा नियम बरोबर 1981 चा, जो की पार्ट नंबर 16 किंवा सेक्शन नंबर 16 जो आहे तो काय सांगतोय व्यवस्थित समजून घ्या किंवा याला व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा। बघा काय म्हणतोय सेक्शन नंबर 16 काय म्हणतो किंवा त्याही आधी अजून एक गोष्ट सांगतोय की या ऍक्टच्या नोट्स ज्या आहे ह्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, क्लिक करून सिंपल तुम्ही एनरोल होऊन जाल आणि नोट्स डाउनलोड करा। नोट्स ह्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, मराठीत पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे। ज्यांना कुणाला वाटत असेल की मी ही इंग्लिशमध्ये डाउनलोड करायची तर ती तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता, ज्याला वाटत असेल मराठीत तर त्याने मराठीत। कोणत्याही जसं की तुम्हाला माहित आहे ही ऍक्टची कुठेही लँग्वेज नाही, लक्षात आलं मित्रांनो, ही ऍक्टची लँग्वेज नाही। ऍक्ट समजायला कठीण असतो, त्याच अनुषंगाने आपण याला सोपा करण्याचा प्रयत्न केला। आता सिंपल की 16 सेक्शन काय सांगतोय, वैद्यकीय तपासणी संबंधी सेवा पुस्तकात नोंद म्हणजे एंट्री इन अ सर्व्हिस बुक अबाउट द मेडिकल एक्झामिनेशन काय सांगते बघा। जेव्हा एखादा गव्हर्नमेंट सर्वंट मेडिकल एक्झामिनेशन करून फिट ठरतो किंवा असं समजा की एखादा व्यक्ती काहीतरी कारणामुळे किंवा मेडिकल रिझनमुळे तो अब्सेंट होता किंवा गैरहजर होता, आता तो काय बरा झालाय किंवा व्यवस्थित झालाय आणि तशा पद्धतीचं मेडिकल एक्झामिनेशन करून तो जर का फिट ठरत असेल तर त्या मेडिकल सर्टिफिकेटची जी नोंद आहे त्याची एंट्री आहे ही सर्व्हिस बुकमध्ये लगेच करावी लागते। यासोबतच जे त्याने मेडिकल सर्टिफिकेट आणलेलं असेल ते सुद्धा सुरक्षित ठेवणे हे काम आपल्या या सेक्शनच्या अंतर्गत सांगितलं आहे। हे सर्टिफिकेट त्याच्या सर्व्हिसच्या करिअरच्या संदर्भात एक महत्त्वाचा कागदपत्र म्हणून जपावं लागतं किंवा त्याच्या सर्व्हिसच्या थ्रूआउट सर्व्हिस पर्यंत तो कागद खूप अति महत्त्वाचा डॉक्युमेंट्स म्हणून हाताळावा लागतो। म्हणजे याचा अर्थ काय झालाय रे की जर का सरकारी सेवेत येताना किंवा काही ठराविक प्रसंगी मेडिकल सर्टिफिकेट कंपल्सरी असते आणि हे फक्त सर्टिफिकेट घेऊन थांबत नाही तर याचा रेकॉर्ड मेंटेन करणं, या पर्टिक्युलर कागदाला व्यवस्थित जपणं हे सुद्धा या सेक्शनच्या अंतर्गत खूप महत्त्वाचं काम आहे। क्लिअर? बघा काय म्हटलंय, शासकीय सेवकाची वैद्यकीय तपासणी होऊन तो सेवेस पात्र ठरल्याची नोंद त्वरित सेवा पुस्तकात करून घेण्यात यावी। जे काही त्या कार्यालयाचं सेवा पुस्तक असेल त्या सेवा पुस्तकात तशी नोंद करणे फार गरजेचं असते। क्लिअर?
आणि नोंदच करणं एवढंच काम नाही, तर त्यामध्ये जे काही त्याचं मेडिकल सर्टिफिकेट असणार आहे ते मेडिकल सर्टिफिकेट प्रॉपर सेफली जपावं सुद्धा लागते किंवा त्याला प्रिझर्व करून ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. क्लिअर? सेक्शन नंबर 16 लक्षात आला? पुढे काही एक्झाम्पल आहे, सिंपल आहे, इम्पॉर्टंट नाही आहे, कुणी लक्ष नाही दिलं तरीही चालेल, फक्त लक्षात ठेवा. सेक्शन नंबर 17 काय सांगतो? रुग्णता निवृत्ती वेतनधारकास पुनर्नियुक्ती करण्यापूर्वी त्याने वैद्यकीय समितीचे प्रमाणपत्र दाखल करणे किंवा इनव्हॅलिड पेन्शनर मस्ट प्रोड्यूस सर्टिफिकेट फ्रॉम अ मेडिकल कमिटी बिफोर रिएम्प्लॉयमेंट. बघा आता काय आहे, जर का एखादा व्यक्ती, मी काय सांगतोय व्यवस्थित लक्षात घ्या, जर का एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिस मधून मेडिकल ग्राउंड्सवर काढला जात असेल, आता आपण मूव्हीज मध्ये भरपूरदा बघतो की आर्मीज मध्ये किंवा आर्मीचे ज्यावरच्या आपण मूव्ही बघतो त्यामध्ये काय, जर काही मेडिकल इश्यू असेल तर त्या व्यक्तीला तिथनं बडतर्फ केलं जातं काही दिवसासाठी, आणि जर तो फिट आहे की नाही तशा पद्धतीचं मेडिकल सर्टिफिकेट त्याला ते द्यावं लागतं. त्याच संदर्भातला हा सेक्शन आहे. बघा सेक्शन काय सांगतो, जर का एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिस मधून जर का मेडिकल ग्राउंडवर काढला जात असेल आणि तो व्यक्ती जर का त्या पर्टिक्युलर आजारामधनं रिकवर होत असेल आणि तो जर का पुन्हा रिजॉईन व्हायची इच्छा आहे किंवा रिजॉईन होत असेल, तर त्या व्यक्तीला मेडिकल कमिटीकडनं किंवा मेडिकल कमिटीने दिलेलं सर्टिफिकेट द्यावं लागतं. आता ही मेडिकल कमिटी कोण असते, तर ऑब्व्हियसली लक्षात घ्या, या कमिटीचा शब्द काय आहे, तर कमिटीचा शब्द काय आहे की त्यामध्ये काही गव्हर्नमेंट ऑफिसर तर असणारच आहे की तो व्यक्ती खरंच म्हणजे त्या आजारातनं किंवा त्या पर्टिक्युलर जे काही त्याला डिसीज होता त्या डिसीज मधनं रिकवर झालेला आहे की नाही, ह्या सर्व गोष्टीची ती काळजी घेतली जाईल या कमिटीकडनं. पण या कमिटीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जो आजार त्या व्यक्तीला झाला होता त्याचा स्पेशालिस्ट डॉक्टर, कोणताही डॉक्टर नाही, कुणीही चालणार नाही, स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणजे समजा एखाद्याला हार्ट प्रॉब्लेम होता तर तो, एखाद्याला लंगचा प्रॉब्लेम आहे तर लंग स्पेशालिस्ट, एखाद्याला काहीतरी नर्वचा प्रॉब्लेम आहे तर नर्व स्पेशालिस्ट, अशा पद्धतीचा स्पेशालिस्ट त्या कमिटीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि म्हणजेच काय, त्या कमिटीमध्ये जर का असं ठरलं किंवा असा प्रस्ताव पारित झाला की बाबा ठीक आहे, हा व्यक्ती मेडिकली फिट आहे किंवा त्याला जो आजार होता त्यातनं तो रिकवर झालाय, असं जर का त्या स्पेशालिस्ट डॉक्टरचं म्हणणं असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा रिजॉईन करून घेतल्या जाऊ शकतं किंवा त्याला रिएम्प्लॉयमेंट दिलं जाऊ शकतं. म्हणजेच महत्वाचं काय यामध्ये, सरकार किंवा गव्हर्नमेंट काय एन्श्युअर करतं रे, तर जो माणूस आधी एखाद्या आजारामुळं किंवा एखाद्या तब्येतीच्या कारणामुळे काम करू शकत नाही, तो आता जर का खरंच कामावर परतत असेल तर त्या डॉक्टर किंवा एक्सपर्ट ठरवतील की त्या व्यक्तीने ती ड्युटी जॉईन करायला पाहिजे की नाही, आणि हे एक्सपर्टच्या ओपिनियननेच ठरेल, मेडिकल ऑफिसरच्या नाही. एक्सपर्ट लागेल म्हणजे जो आजार आहे त्या आजाराचा एक्सपर्टच त्यावर तशा पद्धतीचं स्वतःचं ऍडवाइस देईल. क्लिअर? सिंपल आहे. 17 त्यानंतर सेक्शन नंबर 19 आहे. 18 जो होता मित्रांनो तो डिलीटेड आहे, त्याला काढून टाकण्यात आलं होतं, म्हणजे सेक्शन नंबर 18 जो आहे तो डिलीट केलेला होता. त्या नंबरचा काय आहे 19 सेक्शन काय सांगतो, विकलांगता केव्हा आणि कोणी माफ करावी. बघा, कंडनेशन ऑफ डिसॅबिलिटी व्हेन परमिटेड अँड बाय हुम. आता बघा, बरेचदा असं होऊ शकतं की काही वेळेला एखादा व्यक्ती जर का डिसेबल असेल तर त्याला नोकरी करण्याची किंवा ती पोस्ट हँडल करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मग अशी कंडिशन कोण देते, कधी देऊ शकते, तर जर का एखादा कॅन्डिडेट मेडिकल ऑफिसर कडून डिसॅबिलिटीमुळे रिजेक्ट झाला असेल, ओके, पण आय डिफेक्ट वगळता, लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, डोळ्याचा दोषा व्यतिरिक्त when candidate rejected due to the disability other than eye defects, डोळ्यासाठी चालणार नाही, त्यासाठी एक्सपर्टच लागेल. आता इन केस काय झालंय,
की मला ना थोडासा काहीतरी माझ्या बिलकुल छोटा मायनर प्रॉब्लेम आहे मला हाताचा, आहे नाही एक्झाम्पल सांगतोय, आहे काहीतरी प्रॉब्लेम असं जर का असेल आणि मेडिकल एक्सपर्ट कडून किंवा मेडिकल ऑफिसर कडून या छोट्याशा डिसॅबिलिटीमुळे माझं सर्टिफिकेट रिजेक्ट केलं गेलं असेल, तर त्या केसमध्ये डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, काय सांगतोय, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, ज्याला आपण DHS बोलतो, ओके, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे आरोग्य सेवा संचालक जो असतो, आरोग्य सेवा संचालक जो असतो, याच्या रिक्वेस्टवर एक्सपर्ट कमिटीचे ऍडवाइस नुसार किंवा जे हॉस्पिटल मेडिकल बोर्डचा सल्ला घेणं मॅन्डेटरी असते. बघा काय केलंय, काही वेळेला त्याची विकलांगता माफ केली जाते, त्या व्यक्तीची डिसॅबिलिटी माफ केली जाते. कोणाच्या सांगण्यावरून करतात असं जर का विचारलं, कोण करतं, ओके, आणि कधी करतं तर लक्षात ठेवायचंय की डोळ्याचे आजार सोडून, म्हणजे डोळ्यामध्ये जर काही अपंगत्व असेल तर ते सोडून, म्हणजे डोळ्यात जर काही दोष आहे, आय डिफेक्ट आहे, तर तो सोडून बाकी डिफेक्टसाठी जर का मेडिकल ऑफिसर कडनं जर का त्याचं जॉईनिंग किंवा त्याची पोस्टिंग जर का थांबवली जात असेल, त्याचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते रिजेक्ट केलं जात असेल, तर त्या केसमध्ये त्याला कुठेतरी शिथिलता देता येतं किंवा त्या केसमध्ये त्याला माफी देता येते आणि त्याला जॉईन केल्या जाऊ शकतं. पण कोणाच्या सांगण्यावरनं, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, मी जे सांगतोय ते नावं डायरेक्ट ऑफ हेल्थ सर्व्हिस म्हणजे आरोग्य सेवा संचालक आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार काही डिसॅबिलिटीज ह्या माफ केल्या जाऊ शकते. समजलंय? तर काही डिसॅबिलिटी जी आहे मित्रांनो या माफ केल्या जाऊ शकते. कोणाच्या रिक्वेस्टवर करतात, कोणाच्या रिक्वेस्टवर, तर जर का त्या कॅन्डिडेटच्या हेड ऑफिसने तशी रिक्वेस्ट केली किंवा एक्सपर्ट कमिटीच्या ऍडवाइस नुसार किंवा जे हॉस्पिटल मेडिकल बोर्डचा जो सल्ला असेल त्यानुसार जर का तसं येत असेल, तर आरोग्य सेवा संचालक किंवा डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस से जो कोणी असेल तो तशा पद्धतीची माफी देऊ शकतो आणि त्या व्यक्तीला पुन्हा सर्व्हिसमध्ये घेऊ शकतो. क्लिअर? याचाच अर्थ काय झाला, म्हणजे सर्व डिसॅबिलिटीमुळे कॅन्डिडेट रिजेक्ट होणारच असं नाहीये. म्हणजे कोणती जर का डिसॅबिलिटी आहे तर डायरेक्ट कॅन्डिडेट रिजेक्ट होतो असं कधीच नसते. म्हणजे डोळ्याचे जे काही दोष असतील ते सोडून, आय डिफेक्ट सोडून, बाकी जर काही डिसॅबिलिटी असतील तर डायरेक्ट कॅन्डिडेटला काढून टाकायचं का, असं होत नाही. त्यामध्ये जर काही डिसॅबिलिटी कामात जर काही अडथळा आणत असेल तर किंवा येत नसेल, म्हणजे समजा आता माझा हात थोडा जर का वीक असेल आणि माझ्या कामात काहीच प्रॉब्लेम येत नसेल, तर तशा केसमध्ये मला सरकार गव्हर्नमेंट फ्लेक्झिबिलिटी देऊ शकतं की नाही ठीक आहे चालून जाईल, काही इश्यू नाही, तुम्ही काम करू शकता. ह्या संदर्भातला सेक्शन 19 आहे. लक्षात ठेवायचं कोणाच्या ह्याच्यानुसार, आरोग्य सेवा संचालक किंवा डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस याच्यानुसार. लक्षात राहील? लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर सेक्शन नंबर 20 काय सांगतो, धर्नाधिकार संपादित करणे, ॲक्वायरिंग ऑफ लीन. बघा, ॲक्वायरिंग ऑफ लीन. आता खरं तर बरेचसे विद्यार्थी अजूनही कन्फ्युज आहे की लीनचा अर्थ काय होतो किंवा धर्नाधिकारचा अर्थ काय होतो. बरोबर आहे? आता धर्नाधिकारचा अर्थ काय होतो तो व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजून घ्या. बघा मी काय सांगतोय, धर्नाधिकार म्हणजे एक्झॅक्टली काय किंवा लीन म्हणजे काय. आता सपोज टू बी काय झाले रे, मी जर का बँकेकडनं एखादं कर्ज उचललं, ओके, मी जर का बँकेकडनं जर काही कर्ज उचललं, आता कर्ज उचलताना बँक मला डायरेक्ट कर्ज देणार का? बिलकुल नाही. बँक मला डायरेक्ट कर्ज देऊ शकते का? नाही. बँक काय करणार, माझ्याकडून काहीतरी लिहून घेणार, माझ्याकडनं काहीतरी गहाण करून ठेवून मॉर्गेज मला करावं लागेल. आता या केसमध्ये सपोज जर का मी माझं घर किंवा शेत मी काय केलं मॉर्गेज केलं किंवा गहाण ठेवलंय, घर म्हणा किंवा शेत म्हणा, हे जर का मी गहाण ठेवत असेल तर या संदर्भात कंडिशन्स काय होऊ शकतात. आता बँकेकडे गहाण ठेवल्यानंतर मी माझा अधिकार सोडला का? नाही, अधिकार सोडला नाही. मी त्यांच्या नावावर शेत करून दिलं का? नाही, पूर्ण शेत अजून मी अधिकार सोडला नाही. पण त्याच्यावरचे जे हक्क आहे, माझा जो हक्क आहे तो मी बँकेला दिलेला आहे. लक्षात घ्या, अधिकार आणि हक्क दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात.
अधिकार मी सोडला नाही. अधिकार म्हणजे काय? माझ्या घराचं जे काही कागदपत्र आहे, म्हणजे जे काही खरेदी विक्री पत्र आहे किंवा 7/12 जर असेल माझ्या शेताचा, मी त्यांच्या नावे केला का? नाही. पण मी माझ्या शेतावरचे जे हक्क आहे ते सोडले. म्हणजेच काय? त्या शेतावर हक्क आता बँकेचे राहतील, माझे राहणार नाही. लक्षात आलं? त्याला म्हणतात लीन. एखाद्या जागेवरचा हक्क सोडायचा की नाही, सोडायचा असेल तर कोण काढून घेऊ शकतं, कोण काढतं, यालाच म्हणतात लीन किंवा धर्माधिकार. कोणाची त्या जागेवर होल्ड असू शकते, त्यालाच काय म्हणतात? लीन. क्लिअर? आता धर्माधिकार संपादित करणे किंवा ॲक्वायरिंग ऑफ लीन म्हणजे काय? क्लिअर? तर लीन तुम्हाला समजलं. एखाद्या पोस्टवर गव्हर्नमेंट सर्वंट ज्या कायदेशीर हक्क सांगतो, एखाद्या पोस्टवर ज्या वेळेला गव्हर्नमेंट सर्वंट कायदेशीर हक्क सांगतो, त्यालाच काय म्हणतात? लीन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? लीन म्हणतात. आता सेक्शन नंबर 20 काय सांगतो तो व्यवस्थित समजून घ्या. गव्हर्नमेंट सर्वंटला लीन मिळतो जेव्हा तो पोस्टवर कन्फर्म असतो किंवा तो प्रोव्हिजन पूर्ण करून डिक्लेअर केला जात असतो. म्हणजेच काय? जर का एखादा व्यक्ती त्या पोस्टसाठी कन्फर्म होतो, सपोज टू बी, तुम्हाला माहित आहे की सहाय्यक आयुक्त ही जी काही पोस्ट आहे किंवा असिस्टंट कमिशनर ही जी काही पोस्ट आहे मित्रांनो, बरोबर, तुम्ही ज्या वेळेला या पोस्टवर जाल त्यावेळेला तुमचं धर्माधिकार त्या जागेवर संपादित केला जातो किंवा तुमची जागा ही आहे किंवा या जागेसाठी तुमची नेमणूक होते, हे तुम्ही क्लिअर सांगू शकता. याच प्रोसेसला लीन असं म्हणतात. किंवा आता तुम्हाला सपोज टू बी काहीतरी ट्रेनिंग पर्पजवर पाठवलंय, बरोबर आहे, किंवा प्रोव्हिजन पिरियडवर आहे तुम्ही, तर त्या केसमध्ये सुद्धा तुमचा लीन त्या जागेवर असतो की बाबा नाही, हा व्यक्ती ट्रेनिंग पर्पजसाठी गेलाय किंवा प्रोव्हिजन पिरियडवर आहे आणि तो त्याचा अधिकार तिथे दाखवू शकतो किंवा त्या जागेवर आहे हे सांगू शकतो. क्लिअर? म्हणजे याचा अर्थ काय झालाय व्यवस्थित समजून घ्या. व्हॅलिड रिक्रुटमेंट प्रोसेस नंतर जी काही परमनंट सर्टिफिकेट मिळते, त्या परमनंट सर्टिफिकेटवर तो व्यक्ती परमनंट एम्प्लॉई म्हणून मानला जातो आणि ज्या जागेसाठी तो परमनंट एम्प्लॉई म्हणून मानला जातो ती जागा, त्या जागेवर त्याचा अधिकार असतो. त्याच अधिकाराच्या अंतर्गत तो स्वतःचा अधिकार त्या जागेवर दाखवू शकतो, त्यालाच लीन असं म्हणतात. क्लिअर? गव्हर्नमेंट सर्वंट acquire a lien on the post after confirmation or after the completion of probations on promotion, appointment through proper recruitment and grant of permanency benefit establish the right to the hold lien. क्लिअर? म्हणजेच काय? शासकीय सेवक कायम पदावर, बघा, कायम म्हणजे परमनंट पदावर निश्चित झाल्यानंतर किंवा पदोन्नती परिवीक्षा पूर्ण केल्यावर त्या पदावर त्याचा हक्क निर्माण होत असतो. त्याचा काय तयार होतो? त्या जागेवर हक्क निर्माण होतो. वैध भरती प्रक्रियेनंतर कायमस्वरूपी लाभ दिल्यास सेवक कायम मानला जात असतो. आफ्टर द प्रोव्हिजन पिरियड सुद्धा त्याला काय? कायम मानल्या जातं. चला, क्लिअर झालंय? हो की नाही? येस ऑर नो? क्लिअर? नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे मित्रांनो 20A 20A धर्माधिकार समाप्त होणं किंवा सीझिंग ऑफ लीन किंवा धर्माधिकार समाप्त होणं. एकदा वाचून घेऊ, पुन्हा समजून सांगतो. शासकीय सेवकाने नवीन पदावर हक्क संपादन केल्यास पूर्वीच्या पदावरील हक्क आपोआप समाप्त होतो जोपर्यंत नियमामध्ये वेगळे नमूद केले नसेल. When a government servant acquires a lien on a new post. बघा, मी आधी काय करतोय, मी एक ज्युनियर इंजिनियर म्हणून एका डिपार्टमेंटला लागलो असेल. बघा, एक्झाम्पल सांगतोय. मी ज्युनियर इंजिनियर म्हणून मी सपोज टू बी कॉर्पोरेशनला असेल, बरोबर आहे, कॉर्पोरेशनला मी ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होतो. तर ऑब्व्हियसली मी या जागेवर माझा हक्क दाखवत होतो, बरोबर आहे की नाही? या पर्टिक्युलर पोस्टवर मी माझा हक्क दाखवत होतो किंवा हा माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे असं सांगत होतो.
तर तो आहेच, काही प्रॉब्लेम नाही. पण पुढे काय झालं, मी कुठेतरी वेगळी एक्झाम दिली आणि मी येई म्हणून दुसरीकडे जॉईन झालो. ऑब्व्हियसली मी दुसरीकडे कुठेतरी जॉईन झालोय. आता मी कुठेतरी PWD ला चाललोय. PWD डिपार्टमेंटला जर मी जात असेल तर या जागेवरचा हक्क किंवा लीन जो आहे तो माझा आपोआप समाप्त होईल. क्लिअर? तो माझा आपोआप समाप्त होते. यालाच म्हणतात धर्णाधिकार समाप्त होणं किंवा सीझन ऑफ लीन. जर का एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा गव्हर्नमेंट सर्वंट या पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जात असेल तर आधीच्या पोस्टवरचा जो कोणता त्याचा हक्क आहे तो आपोआप समाप्त होतो किंवा तो समाप्त होऊन जातो. क्लिअर? हे सांगितलंय मित्रांनो 20A मध्ये. आता बघा, सगळ्यात महत्वाचं 21 काय सांगतो, सेक्शन नंबर 21. बघा, हे बरेचदा लोक कन्फ्यूज होतात. शासकीय कर्मचाऱ्याचा एकाच वेळी अधिक पदांवर धर्णाधिकार असण्यावर निर्बंध. रिस्ट्रिक्शन ओव्हर होल्डिंग अ लीन ऑन अ पोस्ट बाय अ गव्हर्नमेंट सर्वंट ॲट द सेम टाइम. बघा मी काय सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या, एक्झाम्पल समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सेक्शन ऑटोमॅटिक समजतो मित्रांनो. सेक्शन काय होईल, ऑटोमॅटिक समजतो. सपोज एक सांगतोय तुम्हाला की एक समजा अमित नावाचा विद्यार्थी आहे. एक अमित नावाचा व्यक्ती आहे जो की क्लर्क आहे एखाद्या डिपार्टमेंटला. काय आहे मित्रांनो, तो क्लर्क आहे कॉर्पोरेशनला. ओके, हा काय आहे, क्लर्क आहे कॉर्पोरेशनला. बरोबर आहे. म्हणजेच तो परमनंट पोस्टवर आहे. म्हणजे परमनंट हवं तर लिहून घ्या, तो कसा आहे, परमनंट आहे, परमनंट पोस्टवर आहे. म्हणजे त्या जागेवरचा जो अमितचा हक्क आहे किंवा जो काही धर्णाधिकार आहे तो क्लर्क या पोस्टवर आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याचा जो अधिकार आहे किंवा हक्क ज्याला म्हणतोय तो कुठे आहे मित्रांनो, क्लर्क या पोस्टवर आहे. बरोबर आहे. पण आता अमित काय झालंय, अमितला काय केलंय, डेप्युटेशनसाठी अमित डेप्युटेशनवर दुसरीकडे कुठेतरी गेला. अमित काय गेलाय, अमितला डेप्युटेशनला दुसऱ्या डिपार्टमेंटला पाठवलाय. काहीतरी काळासाठी अमितला डेप्युटेशनसाठी दुसऱ्या डिपार्टमेंटकडे पाठवला आहे. लक्षात घ्या, कुठे पाठवलंय, दुसऱ्या डिपार्टमेंटकडे पाठवलाय. आता ज्या वेळेला अमितला दुसऱ्या डिपार्टमेंटकडे पाठवला आहे तर त्या अमितच्या जागेवर आता कोण येणार, तर एक राहुल म्हणून व्यक्ती येतोय. आणि हा राहुल ज्या वेळेला आला त्यावेळेला तो क्लर्क म्हणून जरी येत असेल तरीही राहुल या जागेवर हक्क सांगू शकत नाही. कारण काय, की त्या जागेवरचा लीन हा कोणाचा आहे, अमितचा आहे. अमितला परमनंट पाठवला आहे का, नाही. अमित काय फक्त काही काळापुरता गेलाय, कारण अमितचा अजूनही लीन आहे. तसंच अमित एकाच वेळी क्लर्क आणि असिस्टंट हे दोन्ही पोस्टवर लीन ठेवू शकत नाही. बघा, म्हणजेच काय, अमितला जर इकडे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट म्हणून पाठवलंय, हा जर का इथे असिस्टंट म्हणून आला असेल तर हा कुठे आला, डेप्युटेशनवर आला, परमनंट आला का, नाही. म्हणजे इथे सुद्धा हा स्वतःचा लीन किंवा धर्णाधिकार किंवा हक्क सांगू शकतो का, नाही. अमितचा कुठे राहील, त्याची जी ओरिजिनल पोस्ट आहे क्लर्क, तर त्या क्लर्क पोस्टवरच त्याचा हक्क राहील. तो दुसऱ्या ठिकाणी हक्क सांगू शकत नाही. क्लिअर? लक्षात आलं का? म्हणजेच सेक्शन नंबर 21 काय सांगतो, एका वेळी 2 पदांवर हक्क ठेवता येत नाही. बघा, when government servant acquires lien on a new post, any previous lien held on other post automatically cease. तो काय होतो, ऑटोमॅटिकली सीज होऊन जात असतो. म्हणजेच काय, वन पोस्ट कॅन नॉट हॅव अ लीन ऑन 2 पोस्ट. म्हणजे एकच व्यक्ती 2 जागेवर स्वतःचा अधिकार हक्क सांगू शकत नाही. क्लिअर? किंवा 2 व्यक्ती
एका पोस्टवर सुद्धा स्वतःचा हक्क सांगू शकत नाही. दोन व्यक्ती एकाच पोस्टवर कसा काय सांगू शकणार, तर तेही चालत नाही. जर पोस्टवर लीन आहे त्या दुसऱ्याची सबस्टिट्यूट अपॉइंटमेंट होऊ शकत नाही किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी अपॉइंट केलं जाऊ शकत नाही. हे कशासाठी केलं जातं, तर तुमच्या पोस्टमध्ये क्लॅरिटी असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे, कन्फ्युजन नसायला पाहिजे आणि स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर होताना ओव्हरलॅपिंग होता कामा नये. बरोबर आहे. म्हणजेच काय, जर का माझं पद मी पण घेतोय, मी पण क्लर्क आहे आणि नंतर मग हा पण क्लर्क आहे, असं जर का केलं तर मी चांगलं काम करेल तर हा वाईट काम करू शकतो ना. तर मग काय होऊ शकतं की त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणजे ओव्हरलॅप राईट्स काय होऊ शकतात, त्याचे अधिकार जे आहे ते ओव्हरलॅप होऊ शकतात. मग हे अधिकार ओव्हरलॅप नको व्हायला म्हणून मग काय ही कंडिशन अप्लाय केली जाते. क्लिअर. सेक्शन नंबर 21 क्लिअर असेल. ओके. जर काही इश्यू असेल तर तुम्ही मला डिरेक्टली मेसेज करू शकता की सर सेक्शन नंबर 21च्या संदर्भात मला समजलं नव्हतं किंवा सेक्शन नंबर 20 प्रॉपर मला व्यवस्थित समजला नाही, पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही मला एक्सप्लेन करून सांगा. सो आय एम रेडी टू एक्सप्लेन इट वन्स. नो इश्यू ॲट ऑल. ओके. नेक्स्ट सेक्शन नंबर 22 काय सांगतो, धर्नाधिकार अबाधित राहणं, रिटेन्शन ऑफ लीन. बघा, रिटेन्शन ऑफ लीन पोस्टवर काम करत असताना, डेप्युटेशन फॉरेन सर्व्हिसवर असताना किंवा जॉईनिंग टाइममध्ये किंवा लीव घेतली असेल, सस्पेन्शन असेल तर तुमचा लीन किंवा धर्नाधिकार हा तसाच ठेवला जातो. हा काय केला जातो, तसाच ठेवला जातो. चला मानून घ्या, पुन्हा एक एक्झाम्पल देतोय. एक राम आहे, राम म्हणून एक व्यक्ती आहे. लक्षात घ्या, राम म्हणून एक व्यक्ती आहे. हा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, म्हणजेच परमनंट आहे. ओके. हा कोण आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे. लक्षात घ्या, हा कसा आहे मित्रांनो, परमनंट पण आहे. ओके. हा परमनंट आहे, एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे. पण काय झालं, राम काय झाला, रामला डेप्युटेशनसाठी दुसरीकडे पाठवलं. क्लिअर. रामला कुठं पाठवलंय, डेप्युटेशनसाठी दुसरीकडे पाठवलंय. किंवा रामने लीववर असेल, तो रजेवर असेल. ओके. राम कुठे असेल, रजेवर असू शकतो. किंवा रामला सस्पेंड केलं असेल काही काळापुरतं त्याला सस्पेन्शन दिलं असेल. ओके. त्याला सस्पेन्शन जर का दिलं असेल, बघा मी काय सांगतोय, राम हा परमनंट एक व्यक्ती आहे जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्याला काय केलंय, रामला डेप्यूट केलं असेल किंवा दुसऱ्या ऑफिसमध्ये काहीतरी टेम्पररी पर्पजसाठी त्याला ट्रान्सफर केलं असेल. लक्षात घ्या, त्याला टेम्पररी पर्पजसाठी ट्रान्सफर केलं असेल किंवा तो लिव्हवर गेला असेल किंवा त्याला सस्पेन्शन मध्ये असेल तो. ओके. तरी सुद्धा राम हा कोण आहे, क्लर्क आहे. मानून चला, कोण आहे, क्लर्क आहे. ओके. हा जो राम आहे तरी सुद्धा रामचा त्याच्या मूळ पोस्टवर, पदावर हक्क कायम राहतो. म्हणजे तो जरी दुसरीकडे गेला असेल तरीही रामचा स्वतःच्या पदावर हक्क, लीन किंवा धर्नाधिकार राहत असतो. जोपर्यंत शासन रूल नंबर 23 जो की आपण इथं बघणार आहोत, जोपर्यंत गव्हर्नमेंट रूल नंबर 23च्या अंतर्गत त्याला सस्पेंड करत नाही किंवा रूल नंबर 26च्या अंतर्गत त्या पोस्टला ट्रान्सफर करत नाही, तोपर्यंत राम त्या पदावर कधीही जॉईनिंग करू शकतो किंवा तो परत येऊ शकतो. म्हणजे राम डेप्युटेशनला गेलाय, तो लिव्हवर गेलाय, सस्पेन्शनला गेलाय, टेम्पररी ट्रान्सफर केलंय, त्याचा अर्थ असा नाही की तो परमनंट गेलाय. तो परत येऊ शकतो आणि तो त्याच्या पोझिशनवर हक्क डबल मागू शकतो. तर हा हक्क कधी मागणार नाही, जो की सेक्शन नंबर 23 मध्ये डायरेक्ट सांगितलंय की गव्हर्नमेंट काय करू शकतो, त्याचं लीन जे आहे, सस्पेन्शन डायरेक्ट काढून टाकईल. ओके. त्याला परमनंट तिथनं काढून टाकलं असेल
तरच त्यावेळेला तो त्याचे हक्क सांगणार नाही. अदरवाईज राम काय करू शकतो, स्वतःच्या जागेवर हक्क सांगू शकतो. क्लिअर? म्हणजे धर्णाधिकार अबाधित राहणं, रिटेन्शन ऑफ लीनचा अर्थ समजला का? रिटेन्शन म्हणजे अबाधित, पुन्हा परत मिळवू शकतो. तर तो राम जो व्यक्ती आहे तो पुन्हा त्याच्या पदावर येऊ शकतो. क्लिअर? लक्षात आलं का? लक्षात आलं? क्लिअर? ओके. चला नेक्स्ट काय आहे, सेक्शन नंबर 23 काय सांगतो, धर्णाधिकारांचे निलंबन, सस्पेन्शन. ओके, सस्पेन्शन ऑफ लीन. सस्पेन्शन ऑफ लीन. क्लिअर? बघा एकदा वाचून घ्या, समजते का बघा, नाही तर मग मी तुम्हाला आपल्या लँग्वेजमध्ये किंवा काय म्हणू शकतो त्याला, एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगतोय. ठीक आहे? बघा, शासकीय सेवकाची नेमणूक कालबद्ध पदावर किंवा दीर्घकाळासाठी प्रतिनियुक्तीवर झाल्यास त्याचा हक्क निलंबित केला जाऊ शकतो. 3 वर्षाच्या आत निवृत्ती अपेक्षित असल्यास हक्क निलंबित करता येत नाही. कालबद्ध पदावरील हक्क कोणत्याही परिस्थितीत निलंबित करता येत नाही. द कॉम्पिटंट ऑथॉरिटी मे सस्पेंड अ लीन व्हेन अ गव्हर्नमेंट सर्वंट इज अपॉइंटेड टू अ टेन्यूर पोस्ट or a sent deputation or a foreign service for a long period. Lien cannot be suspended if the employee is due to retire within the 3 years. Lien on tenure post cannot be suspended under any circumstances. सेक्शन समजला का काय म्हणतोय? सेक्शन नंबर 23 काय म्हणतोय बघा, खूप सिंपल आहे. बघा समजायला खूप सिंपल आहे, जर तसं पाहतो म्हटलं तर मग खूप टफ आहे मित्रांनो. बघा मी काय सांगतो, पुन्हा मी एकदा समजून सांगतोय आणि त्याच्यानंतर मग एक्सप्लेन करतो. पहिला एक्झाम्पल घेतो. आता पुन्हा एकदा राम आहे. राम हा गव्हर्नमेंट सर्वंट आहे. गव्हर्नमेंट सर्वंट आहे. ओके, तो असिस्टंट इंजिनियर आहे. तो कोण आहे? असिस्टंट इंजिनियर आहे मानून चला. ओके, तो या पर्टिक्युलर पोस्टवर परमनंट आहे. तो या पर्टिक्युलर पोस्टवर कसा आहे? परमनंट आहे. बरोबर आहे? समजलं का मी काय बोलतोय? गव्हर्नमेंट सर्वंट आहे. राम कोण आहे? गव्हर्नमेंट सर्वंट आहे. तो परमनंट आहे. क्लिअर? म्हणजेच रामचा या पदावर लीन आहे. रामचा असिस्टंट इंजिनियर या पदावर हक्क आहे किंवा त्याचा तो लीन आहे. आता रामची निवड काय झालंय? काहीतरी एखाद्या कामासाठी, म्हणजे रामला काय केलंय? दुसरीकडे पाठवलंय प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून किंवा प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून. रामला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून दुसरीकडे पाठवलंय. ओके, एखादा स्मार्ट सिटीचा जो काही प्रकल्प आहे, मिशन आहे, स्कीम आहे कॉर्पोरेशनच्या अंतर्गत, त्याला प्रोजेक्टवर 5 वर्षासाठी पाठवलंय. लॉंग पिरियड आहे. लक्षात आलं? लॉंग पिरियडसाठी त्याला रामला तिथं पाठवलंय. राम जेव्हा लॉंग पिरियडसाठी तिथ्या पर्टिक्युलर पदावर जातोय, ओके, त्याला 5 वर्षासाठी दुसरीकडे डेप्यूट केलाय. क्लिअर? प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून स्मार्ट सिटीवर. आता राम तो असिस्टंट इंजिनियरची जे काही कामं होती ते करणार आहे का? नाही. राम ती कामं करणार नाही. राम काय करणार आता? प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून या स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत जी कामे असेल तो ती करणार आहे. पण हे जे पद आहे मित्रांनो, हे तसंच रिकामं ठेवलं जाईल का? मग नाही. त्या जागी काय केलं जाईल? रूल 23 नुसार कॉम्पिटंट अथॉरिटी काय करेल? रामच्या जागेवर तात्पुरता जो कोणी व्यक्ती असेल त्याला बसवलं जाईल. म्हणजे इथे कोणीतरी वेगळा व्यक्ती आणला जाईल रामच्या जागेवर. बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ काय झाला? कॉम्पिटंट ऑथॉरिटी
जी कोणती त्याचा अधिकार आहे शासनाचा, त्या पदावरचा काही काळापुरता म्हणजेच किती 5 वर्षापुरता त्याचा जो हक्क आहे, त्याचा जो हक्क आहे किंवा त्याला आपण लीन असं म्हणतो, तो सस्पेंड केला जाईल. पण कसा, लक्षात घ्या, तात्पुरता, टेम्पररी, परमनंट नाही. तात्पुरता त्याचा हक्क तिथून काढला जाईल. कारण लॉंग पिरियड साठी गेलेला आहे. मग ही कामं करण्यासाठी कोणीतरी वेगळा अधिकारी इथे लागणार, त्याला तिथे डेप्यूट केलं जाईल आणि तो व्यक्ती ती कामे करेल. म्हणून त्या कामं करण्यासाठी रामच्या ऐवजी या व्यक्तीला ती कामं करावी लागेल. म्हणजे रामचा हक्क तात्पुरता जो आहे तो त्या जागेवरनं काढून टाकला जाईल. म्हणजेच रामचा हक्क जरी तात्पुरता काढला तरी पूर्णपणे परमनंट काढला आहे का? बिलकुल नाही, परमनंट काढला जाणार नाही. म्हणजे काय, हे कशासाठी काढतात तर रामच्या ऐवजी जो कोणी व्यक्ती येईल त्याला त्यांची कामे पूर्णपणे चांगल्या पद्धतीत सर्व अधिकाराच्या अंतर्गत करता यावी, यासाठी त्याचा तो पूर्ण अधिकार त्या नवीन व्यक्तीला दिला जातो. पण तात्पुरत्या पद्धतीने त्याला पूर्ण काळ करता येत नाही. त्या पदावर जो कोणी नवीन कर्मचारी किंवा नवीन सर्वंट येणार, टेम्पररी अपॉइंटमेंट करत असेल, त्याला काहीतरी टेम्पररी पर्पजसाठी तो हक्क दिला जाईल. आता काय झालं की रामचे 5 वर्ष संपले तर राम काय झाला, पुन्हा त्या पदावर परत आला. राम काय झाला, 5 वर्षानं पुन्हा त्या पदावर परत आला. जसा राम पुन्हा त्या पदावर परत येत असेल तर जे काही त्याचा लीन होता तो त्याला परत दिला जातो आणि जी काही व्यवस्था आधी केली होती, टेम्पररी लीन दुसऱ्या व्यक्तीला दिली होती, ती कॅन्सल केली जाऊ शकते किंवा कॅन्सल करता येते. म्हणजे पूर्ण अधिकार पुन्हा कोणाला दिला जातो मित्रांनो? हा रामला दिला जातो. क्लिअर? लक्षात आलं का? यालाच म्हणतात धर्माधिकाराचे निलंबन. म्हणजे काहीतरी काळापुरतं टेम्पररी पर्पजसाठी ते हक्क दुसऱ्याला दिले जातात. तो त्या हक्काचा वापर करून ती सर्व कामे करेल आणि ज्या वेळेला ओरिजिनल व्यक्ती त्या जागेवर परत येत असेल तर त्या जागेचा सर्व अधिकार त्या व्यक्तीला दिला जातो किंवा सर्व हक्क त्या व्यक्तीच्या नावे केलं जाते. क्लिअर? हा होतो मित्रांनो सेक्शन नंबर 23. नेक्स्ट सेक्शन नंबर 24, भूतलक्षी प्रभावाने धर्माधिकाराचे निलंबन आणि त्यानंतरची बढती. सस्पेन्शन ऑफ लीन रेट्रोस्पेक्टिव्हली अँड कॉन्सिक्वेंटली प्रमोशन. बघा आता काय झालं, एकदा व्यवस्थित वाचून घ्या, 2 मिनिट व्यवस्थित समजायला पाहिजे. बघा आता याचं मी काय सांगतोय व्यवस्थित समजून घ्या. याला व्यवस्थित समजून घ्या. याचा अर्थ काय होतो. सपोज टू बी मिस्टर ए आहे हा 1 जानेवारी 2026 पासून याला दुसरीकडे डेप्युटेशनला पाठवलंय. बरोबर आहे? याला डेप्युटेशनला पाठवलंय, मिस्टर ए ला डेप्युटेशनला पाठवलंय 1 जानेवारी 2026 ला. ओके, तर गव्हर्नमेंटचे अधिकार आहे, गव्हर्नमेंटचे अधिकार असतील की त्याची जी लीन आहे ती त्याच वेळेस सस्पेंड करायची की काही दिवसानंतर सस्पेंड करायचे, हे ठरवण्याचे अधिकार कोणाला आहे? गव्हर्नमेंटला आहे. म्हणजे गव्हर्नमेंट एकतर त्याच दिवशी 1 जानेवारी 2026 पासून त्याचे सर्व अधिकार तिथनं म्हणजे हक्क जे आहे, लीन जो आहे तो काढून टाकला जाऊ शकतो. त्याचा जो धर्माधिकार आहे तो निलंबन केला जाऊ शकतं. आणि त्याऐवजी जर का कोणी मिस्टर बी येत असेल तर त्याला तशा पद्धतीचे प्रमोशन त्याच दिवशी द्यायचे की नाही, म्हणजे त्या जागेचा हक्क त्या व्यक्तीला त्याच दिवशी द्यायचा की काही काळानंतर द्यायचा, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? गव्हर्नमेंटला असतो. प्रतिनियुक्ती किंवा परदेशी सेवाच्या दिनांकापासून हक्क निलंबन
मागील प्रभावाने मंजूर करता येते, त्यावरून पदोन्नती म्हणजेच प्रमोशन देण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाच्या विवेकाधिकारात असतो. म्हणजेच काय, सस्पेन्शन ऑफ लीन मे बी अप्रूव्ड रेट्रोस्पेक्टिव्हली फ्रॉम द डेट ऑफ डेप्युटेशन or foreign service, grant of promotions from the such a date at the discretion of competent authority. ती ऑथॉरिटी ठरवणार. आता ऑथॉरिटी कोण आहे इथे? कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन ठरवणार की त्या व्यक्तीला तशा पद्धतीचं डेप्युटेशन द्यायचं की नाही, की त्याला वेळेवरच त्याच वेळेला लगोलग म्हणजे ज्या दिवशी त्याला दुसरीकडे पाठवलंय त्याच दिवशी त्याचे सरळ सरळ हक्क काढून टाकायचे का, हे सर्व ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? त्या कॉम्पिटंट ऑथॉरिटी. कॉम्पिटंट ऑथॉरिटीचा अर्थ काय लागतो इथं? जी कोणत्या ऑथॉरिटीत हा अधिकार चालत असेल. म्हणजेच कोणतीही कॉम्पिटंट ऑथॉरिटी. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता, तुम्ही जर का पीडब्ल्यूडी मध्ये काम करत तर पीडब्ल्यूडीचा हेड, WRD ला काम करत असेल WRDचा हेड, कॉर्पोरेशनला असेल तर कॉर्पोरेशनचा हेड, हे ठरवण्याचे अधिकार त्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीला असते. क्लिअर? बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय, तर आपण सेक्शन नंबर 16 बघितलाय. 17, 18 डिलीटेड आहे म्हणून तो नाही बघितला. 19, 20, 20A, 21, 22, 23 आणि 24 बघितला आहे. बरोबर आहे. पुढच्या ह्याच्यात आपण 25 पासून जाऊया. 25 आहे, त्याच्यानंतर 25, 26, 27, 28, 29, 30 हा पार्ट आपण पूर्ण कंप्लीट करू. चॅप्टर नंबर 3 आपण पुढच्या लेक्चरमध्ये संपवणार आहे. प्लीज एकदा कमेंट करा की तुम्हाला खरंच हे लेक्चर कसं वाटतंय, त्या संदर्भात कमेंट करा, म्हणजे पुढचे सुद्धा लेक्चर मला टाकायचे बरे होईल. क्लिअर? थांबतोय मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना आपला कोर्स विकत घ्यायचा असेल त्यांनी ॲप आपलं डाउनलोड करा प्ले स्टोअरवरनं, पिलर्स कोचिंग क्लासेस नावाने. जर काही इश्यू येत असेल तर तुमच्या स्क्रीनवर जी पट्टी दिली आहे त्यावर जो नंबर आहे त्यावर सरळ कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमच्या असलेल्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स दिले जातील. क्लिअर? थँक्यू सो मच.